शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशुहत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधिला, दशमी यमुलार्जन उद्धरला, एकादशी तारिले वत्स बक, अघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुककालिया युद्ध, षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, 19 व्रजानल शांती, 20व्यात शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22शी, यज्ञपत्नीवरी कृपा 23शी, इंद्रयज्ञ निवारण 24शी, 25शी गोवर्धनोद्धारण, श्रीकृष्ण चर्चा 26शी, श्रीकृष्णाभिषेक 27शी, नंद बंधमुक्ती 28शी, 29शी रासलीलारंभ, गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33शी, सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी, युगलगीत 35शी, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36शी, 37शी केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38शी, मथुरागमन 39शी, श्रीकृष्ण स्तुती 40शी, 41शी मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग,
कंस व्याकुळता 42 सांग, कोरय धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव प्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48, श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय. एक 2 मिनटात. जय जय रघुवीर समर्थ. भाद्रपद वद्य दशमी शक 1946. वद्य पक्षातली आजची दशमीचा तिथी आहे. काल जी नवमी होती त्या नवमीच्या दिवशी समर्थ भक्त सद्गुरू श्री अण्णाबुवा कालगावकर यांची पुण्यतिथी होती. भाद्रपद वद्य नवमी. त्यांच्याबद्दलचं थोडंसं स्मरण सुरुवातीला आपण करूया. ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अण्णाबुवा यांचा जन्म 10 जानेवारी 1903 साली कालगाव नावाच्या एका छोट्याशा गावात झाला. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते रोज एक पारायण श्री ग्रंथराज दासबोधाचं करायचं. म्हणजे संपूर्ण दासबोध एका दिवसामध्ये वाचायचं. आणि असं एक दिवस नाही तर सलग 113 दिवस त्यांनी 113 पारायणं केली. त्यानंतर श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण जे आहे, पूर्ण ग्रंथ 18,000 श्लोकांचं वाचन जे आहे ते त्यांनी 108 वेळेस केलं. 96 लाख गायत्री मंत्राचं अनुष्ठान त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप त्यांनी 13 कोटी जप पूर्ण केला. अंगापूर, टाकळी, पंढरपूर, ऐनापूर, हरिपूर, मसूर, ऋषिकेश इत्यादी अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चरण केला. आणि ते एकदम ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं. ज्यांची सज्जनगडावर त्यांची भेट झाली असेल त्यांना ते आठवतसुद्धा असतील. आम्हाला तर चांगलेच आठवतात. जवळपास 50 वर्षे सज्जनगड मासिकाचं ते संपादक म्हणून होते आणि तिने समर्थपणे हे मासिक सांभाळलं. समरसेवा मंडळाचे ते अध्यक्ष होते. असं ऋषितुल्य असं ते व्यक्तिमत्व होतं. योगीराज कल्याण स्वामींचे बंधू, धाकटे बंधू असणारे दत्तात्रय स्वामी यांचा मठ सातारा जिल्ह्यामध्ये शिरगाव या ठिकाणी आहे. आणि त्या मठाचे पहिले अध्यक्ष किंवा त्या मठाचं बांधकाम जीर्णोद्धार हे करण्याचं काम त्यांनी निष्ठेने त्या ठिकाणी केलं. त्यांची त्या ठिकाणी निष्ठा होती. त्यांची समाधीसुद्धा त्या शिरगावच्या मठामध्ये आहे. शिरगावमध्ये मी आत्तापर्यंत 2-3दा गेलो पारायणाच्या निमित्ताने आणि दत्तात्रय स्वामींच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने. तेव्हा त्या समाधीच्या वृंदावनाजवळच माझी राहण्याची झोपण्याची सोय झाली होती. त्यामुळे सतत ते माझ्या डोळ्यासमोर होते. सज्जनगडावरच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचे प्रवचन, त्यांचं बोलणं फार मृदू बोलायचे आणि अगदी शांतपणे बोलायचे. प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. एक खरं वैशिष्ट्य त्यांचं जे मला सांगायचं आहे, आत्ता पण आपण पाहिलं की त्यांनी पूर्ण 113 दिवसात 113 पारायणं केली. श्रीमद भागवतासारखा एवढ्या मोठ्या ग्रंथाची 108 पारायणं केली. आणि विशेष म्हणजे ते जेव्हा पारायणासाठी डोमगावला म्हणजे योगीराज कल्याण स्वामींच्या समाधीस्थानी जेव्हा गेले, आजच्या म्हणजे ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस तिथे रामबुवा म्हणून जे मठपती होते त्यांच्या पत्नी होत्या त्या ठिकाणी. त्यांना त्यांनी विनंती केली, कल्याण स्वामींचा जो दासबोध आहे, जो त्याला सोनेरी दासबोध आपण म्हणतो, सोनेरी अक्षरात लिहिलेला, त्या ग्रंथराज दासबोधावरून मला तुमच्या मठामध्ये राहून पारायण करायचं आहे, 3 दिवसाचं पारायण. तेव्हा त्या बाईंनी, त्या मातेने त्यांना नाही म्हणून सांगितलं. तो अत्यंत जपून ठेवलेला आहे, हाताळल्यानंतर खराब होईल, त्यांचंही म्हणणं योग्य होतं. पण हे म्हणाले, ठीक आहे, आपली आज्ञा नसेल, कल्याण स्वामींची आज्ञा नसेल तर काही हरकत नाही, असं म्हणून ते रात्रीचा निवास त्याने केला.
आता झालं असं की रात्रभरामध्ये त्या बाईंना कल्याण स्वामींचा दृष्टांत झाला की जे या ठिकाणी आलेले आहेत आणि पारणासाठी रंगीत दासबोध मागत आहेत त्यांना तो दासबोध द्या, असा दृष्टांत झाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की सीना किंवा श्रमहरणी जी नदी आहे त्या नदीच्या काठावर असणारं हे कल्याण स्वामींचं समाधी मंदिर आहे. त्या नदीला रात्रीतून अचानक पूर आला आणि पुरामुळे ते गाव जे आहे पूर्ण त्या पुराच्या पाण्यामुळे वेढलं गेलं. आणि तेव्हा कल्याण स्वामींचा दृष्टांत जसा झाला तसंच त्या ठिकाणी इतरांनासुद्धा दृष्टांत झाला की अण्णाबुवा जे आलेले आहेत त्यांच्या हाताने या नदीची ओटी भरा, साडी चोळी नारळ हे सगळं अर्पण करा नदीला, आणि त्याशिवाय हा पूर काही ओसरणार नाही. सकाळी जेव्हा अण्णाबुवांना हे सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पहिलं काम म्हणजे नदीची पूजा केली आणि ही सगळी ओटी भरली आणि त्याचा परिणाम म्हणून लगेच ते पाणी ओसरायला लागलं. असं व्यक्तिमत्व जे आहेत, शिरगाव मठामध्ये ज्यांची समाधी आहे ते अण्णाबुवा कालगावकर यांची काल 25वी पुण्यतिथी होती. त्यांचं एक चरित्र आहे, झाले साधनाचे फळ या नावाने ओवीबद्ध चरित्र आहे. आणि आता येणारे 3 ऑक्टोबर हे तारखेप्रमाणे 1999मध्ये ते गेले, म्हणजे कालच्या वद्य एकादशीपासून आता येणाऱ्या 3 ऑक्टोबरपर्यंत तारखेप्रमाणे या काळामध्ये त्यांचं चरित्राचं वाचन केलं तर खूपच छान आहे. असं म्हणून आपण त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आपल्या या मुख्य प्रवचनाकडे वळूया. आजचा जो विषय आपला आहे तो सुद्धा तसं पाहिलं तर खूप सोपा आहे आणि कृष्णाच्या पूर्ण चरित्रामध्ये जास्तीत जास्त कथाच आहेत. त्या लीला आपण म्हणतो, श्रीकृष्णाने भगवंताने केलेल्या लीला जे आहेत त्यांचं वर्णन, आणि ते कितीही वेळ जरी ऐकलं तरी त्यामध्ये माणसाचं मन रमून जातं. दशमस्कंदातील 23वा अध्याय जो तो आपल्याला पाहायचा आहे. 22व्या अध्यायामध्ये आत्ताच आपण पाहिलं की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे जे गोपाळ होते, त्यांचे जे सखा मित्र होते, त्यांची 10 नावं त्यामध्ये दिली होती. मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं, स्तोक, कृष्ण, अंश, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, वृषभ, तेजस्वी, देवप्रस्थ आणि वरुथप अशी 10 नावं दिलेली आहेत. त्याच नावांचा पुन्हा एकदा उच्चार या ठिकाणी होतो. या अध्यायामध्ये मुख्य विषय जो आहे यज्ञपत्न्यांवर कृपा. म्हणजे एका ठिकाणी यज्ञ सुरू असतो, ब्राह्मण दिवसभर त्या यज्ञाच्या क्रियेमध्ये असतात, यज्ञ यथासांग झाला पाहिजे म्हणून सगळे धडपडत असतात आणि अगदी शास्त्राप्रमाणे यज्ञ सुरू असतो. तिकडे त्या ब्राह्मणांच्या पत्नी ज्या आहेत त्या सगळ्या मिळून त्या ठिकाणी यज्ञासाठी पूर्ण तयारी करतात, स्वयंपाकसुद्धा करतात, असा भाग यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांची लीला. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना भूक लागली म्हणून ते आपल्या मित्रांना त्या ठिकाणी पाठवतात आणि ते यज्ञशाळेमध्ये प्रवेश करतात आणि समोर जे ब्राह्मण आहेत त्यांना विनंती करतात की आमच्या बलराम आणि श्रीकृष्णांना भूक लागली, त्यांच्यासाठी काहीतरी अन्न द्या. आता जसं आपल्या घरी असतं तसंच त्या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणतात अजून इथे यज्ञ सुरू आहे, अजून काही प्रसादाची वेळ झाली नाही, आम्ही तुम्हाला काही देत नाही, तुम्ही पोरं यामध्ये मध्ये पडू नका, आमच्या यज्ञामध्ये विघ्न येईल म्हणून असं म्हणून त्याने हाकलून दिलं. ही मंडळी जेव्हा पुन्हा परत गेली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात आता तुम्ही असं करा की त्याच यज्ञ मंडपामध्ये मागच्या बाजूने प्रवेश करा. जसं आपलं घर असतं, मागच्या बाजूला काय असतं तर स्वयंपाकघर असतं. म्हणजे ज्या ठिकाणी भगिनींचा वावर आहे, ज्या ठिकाणी भगिनी नेहमी असतात, जिथल्या भांड्याचा आवाजसुद्धा त्या भगिनींना घरामध्ये कुठेही झाला तरी तो ऐकू येतो, हे या भांड्याचा आवाज आहे. इतकं ज्यांचं तादात्म्य त्या स्वयंपाकघराशी आहे त्या भगिनींना जाऊन तुम्ही विचारा आणि त्याबरोबर अन्न देतील. अशी ही कथा या अध्यायामध्ये आहे. आता या अध्यायाची सुरुवातच अशी आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि आपल्या मित्रांना म्हणतात की अरे आता खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे आता आपलं काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. शुकदेव म्हणतात की भगवंताने हे ऐकल्याबरोबर त्यांनी स्वतः एक लीला करायचं ठरवलं, एक गंमत करायची ठरवली आणि त्या यज्ञपत्नी ज्या आहेत त्यांच्यावर कृपा करायची, कारण त्या माझ्या चांगल्या भक्त आहेत. आणि म्हणून ते म्हणतात मथुरेमधले जे ब्राह्मण आहेत ते इथून जवळच यज्ञ करत आहेत, त्या यज्ञाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला काही ना काही अन्न खायला मिळणार आहे.
आणि म्हणून ते म्हणतात प्रयात देवयजनम ब्राह्मणा ब्रह्मवादिनः सत्रम आंगिरसम नाम ह्यासते स्वर्गकाम्यया. कोणताही यज्ञ, कोणतंही कार्य, कुठलंही कृती जेव्हा एखादा माणूस करतो तेव्हा ते करण्याच्या मागे त्याचा काहीतरी स्वार्थ असतो, उद्देश असतो, काहीतरी त्याला मिळवायचं असतं. ज्याला सकाम भक्ती म्हणतो. सकाम आणि निष्काम. निष्काम म्हणजे आपल्याला काही मिळवायचं नाही, पण भगवंताचीच फक्त प्राप्ती करून घ्यायची म्हणून केलेली जी भक्ती आहे त्याला निष्काम म्हणतो. आणि सकाम म्हणजे काहीतरी हेतू ठेवून केलेलं. आता हे सगळे लोक अंगिरस नावाचं यज्ञ जे आहे तो करत होते. अनेक प्रकारचे यज्ञ आपल्या सगळ्या या सनातन धर्मामध्ये आहेत. त्याचा संदर्भ आहे अश्वमेध यज्ञ आहे. रामांनी केलेला अश्वमेध यज्ञ, पुढे तो घोडा लवकुशाने पकडला, ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. ब्रह्मयज्ञ आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. पुत्राच्या प्राप्तीच्या इच्छेने केलेला यज्ञ पुत्रकामेष्टी यज्ञ जो दशरथाने केला होता. त्यानंतर सौत्रामणी नावाचा एक यज्ञ आहे. असे अनेक यज्ञ आहेत. त्यापैकी हा अंगिरस नावाचा यज्ञ त्या ठिकाणी जवळच सुरू होता. भगवंतानी आपल्या मित्रांना सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि माझं नाव सांगा. तिथे जाऊन मी आणि बलराम आम्हाला दोघांना भूक लागली आहे आणि आम्ही त्यांचे मित्र आहोत असं सांगा आणि मग ते जे काय देतील ते अन्न तुम्ही मागून आणा. इत्यादिष्टा भगवता गत्वा याचंत ते यथा कृतांजलीपुटा विप्रान दंडवत पतिता भुवी. आता ही सगळी मुलं त्या ठिकाणी गेले. हे सगळे 10 गोपाळांची नावं आपण ऐकली. ही सगळी मुलं काय 20-30 मुलं असतील ही त्या ठिकाणी गेली आणि भगवंताने जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं. त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले आणि ही एकदम 5-25 पोरं आल्यामुळे ते ब्राह्मण रागावून त्यांच्याकडे पाहत आहेत. एकीकडे यज्ञ चालू आहे. यज्ञाचं उद्दिष्ट काय तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी केलेल्या यज्ञामध्ये यांच्या मनाकडून ज्या ज्या चुका होतात त्याचं त्यांना पुन्हा प्रायश्चित्तसुद्धा भोगावं लागतं. आता या मुलाने जाऊन त्या जमिनीवर साष्टांग दंडवत घातलं. कृतांजली पुटा विप्रान दंडवत पतिता भुवीही. सरळ सरळ त्या जमिनीवर पडून त्यांनी साष्टांग दंडवत घातला. आमचे एक सर होते शाळेमध्ये औरंगाबादला, म्हणजे आताच्या संभाजीनगरला, गोसावी गुरुजी नावाचे. ते खूप धर्मनिष्ठ होते. धोतर, वर शर्ट, वर कोट, त्यावर पुन्हा टोपी, असं त्यांचं सगळं वेश होता. आणि त्यांना दोन्ही हाताने नमस्कार केलेला आवडत नव्हतं. ते लगेच रागवायचे. त्यामुळे जो मुलगा त्यांना दंडवत घालून नमस्कार करेन तो त्याचा त्यांचा प्रिय असा शिष्य राहायचा. असं त्यांचं होतं. तसं याने दंडवत घातलं आणि ते आता सांगायला लागले, हे भूमिदेवा हा शृणुतो. हे भूदेव, भूदेव म्हणजे ब्राह्मण हो, ऐका, शृणुत. कृष्णस्या देशकारिणा हा, कृष्णाचे आम्ही सगळे व्रजातील गवळी आहोत, मित्र आहोत आणि बलराम आणि श्रीकृष्णांना भूक लागलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे आम्ही आलेलो आहोत. आता बलराम श्रीकृष्ण गाश चारयंताव विदुर ओदनम रामाच्युतो वो लशतो बुभुक्षितो हो. म्हणजे त्यांना भूक लागलेली आहे आणि त्यांना अन्न पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की सगळे तुम्ही ब्राह्मण जे आहात ते धर्म जाणणारे आहात. धर्म जाणणारे म्हणजे धर्म काय आहे हे समजलेलं आहे आणि धर्माप्रमाणे तुम्ही वागत आहात हे सुद्धा भगवान कृष्णाला माहीत होतं आणि त्यामुळे या मुलांना त्या ठिकाणी पाठवलं. आता जेव्हा असं भगवंताकडूनच कोणीतरी येतं आणि भगवंतच याचना करतात तेव्हा माणसाला भगवंत ओळखता आला पाहिजे. त्यांनी हेच ओळखलं की हा श्रीकृष्ण गवळ्याचा मुलगा, त्याचा एक भाऊ आहे, त्याचं नाव बलराम आहे आणि हे असे रानाबनामध्ये कुठे गायी चरत बसतात आणि भूक लागली म्हणून इतरांना मागत बसतात, असं त्यांच्या मनामध्ये आलं. आता ही मुलं म्हणतात श्रद्धाच वो यच्छत धर्मवित्तमः. आपण धर्मवित्तम आहात, धर्म जाणणारे आहात म्हणून आपल्याला जर मनापासून वाटत असेल तर त्या भुकेल्याला आमच्या सगळ्या मित्रांना म्हणून आपण अन्न द्यावे. आता या ठिकाणी एक श्लोक दिला तो महत्त्वाचा आहे. दीक्षायाः पशुसंस्थायाः सौत्रामण्याश्च सत्तमा अन्यत्र दीक्षितस्यापि नानम अश्नन ही दुष्यती. ज्या यज्ञामध्ये पशुबली दिला जातो
आणि त्याचप्रमाणे एक यज्ञ या ठिकाणी दिला, सौतरामणी नावाचा यज्ञ. तो यज्ञ आणि जिथे पशुबली दिला जातो त्या यज्ञामध्ये जे कोण हे यज्ञ आयोजित करत असतील त्यांच्या घरी, म्हणजे त्यांच्या त्या यज्ञाच्या यज्ञशाळेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा प्रसाद घेऊ नये, अन्न ग्रहण करू नये. आणि या व्यतिरिक्त जर कुठे यज्ञ असेल तर मात्र आपण न बोलवतासुद्धा आपण तिथे गेलं पाहिजे, यज्ञस्थानाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रसादाची याचना करणं हा सुद्धा गुन्हा नाही, ते पुण्यकर्मच आहे असं या श्लोकात सांगितलं. आता याचं कारण काय ते देतात की देशकाल पृथक द्रव्यम मंत्र तत्र द्विजोर अग्नयः देवता यजमानश्च कृतुर्धर्मश्च यन्मयाः. मया म्हणजे हे माझंच रूप आहे, भगवंत सांगतात. काय तर देश काल, अनेक द्रव्य, मंत्र तंत्र, ऋत्विज, अग्नी, देवता, यजमान, यज्ञ आणि धर्म, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझंच रूप आहेत, ते म्हणजे मीच आहे असं भगवंत सांगतात. विभूती योगामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. देश, आता देश म्हणजेच भगवंत आहे आणि भगवंतावर जसं आपण प्रेम करतो तसं देशप्रेम हे प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झालं पाहिजे. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागो व्याख्यानासाठी गेले तेव्हा त्यांचा मुक्काम जवळपास 3-4 महिने जपानमध्ये होता आणि जपानमधल्या प्रत्येक नागरिकांचं असणारी देशभक्ती जी आहे ते पाहून स्वामीजी खूप प्रभावित झाले आणि तिथून त्यांनी पत्र लिहिलं, माझ्याकडे जर व्यवस्था असती तर मी भारतामधले किमान 500 तरुण तरुणींना जपानमध्ये नेलं असतं आणि त्यांना देशभक्ती काय असते याचा परिपाठ घालून देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मी ठेवलं असतं. म्हणून देशभक्ती हे फार महत्त्वाचं आहे, कारण देशभक्ती हीच ईशभक्ती आहे. म्हणून देश काल पृथक द्रव्यम. त्याच्यानंतर काल, काल म्हणजे काळ, काळ म्हणजे आपण काय म्हणतो त्याला टाईम, वेळ जे आहे, तर ते सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे, कारण एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही. त्यामुळे तुम्ही बी ऑलवेज इन द प्रेझेंट. डोंट वरी अबाउट द पास्ट बिकॉज द पास्ट हॅज गॉन अँड डोंट थिंक अबाउट द फ्युचर बिकॉज इट हॅज टू कम, इट इज येट टू कम, असं स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. म्हणून ते म्हणतात वर्तमान काळामध्ये एक गोष्ट साधकाने सांभाळली पाहिजे की निदान आता तरी माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी तो दक्ष असला पाहिजे. सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तात्काळाचे मोक्ष. आता या ठिकाणी पुढे सांगतात की मंत्र असेल, तंत्र आहे, ऋत्विज आहे, अग्नी, अग्नी पण देवता आहे. अग्निरूपाने अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. प्रत्येकाच्या आतमध्ये शरीरामध्ये जो अग्नी तापलेला असतो, तेवत असतो, तो त्याला जठराग्नी वृकोदरः असं म्हणलेलं आहे गीतेमध्ये. वृकोदर म्हणजे भीमाला वृकोदर हे शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे की ज्याच्या पोटामध्ये नेहमी भूक होती, त्यामुळे त्याला खायला पण खूप लागायचं आणि मग भगवंतच त्या ठिकाणी राहून अन्नाची याचना करतात. तसं यजमान म्हणजे आलेला अतिथी जो आहे तो सुद्धा देवता स्वरूप आहे. अतिथी देवो भव. तो देवता स्वरूप असल्यामुळे अतिथींचं स्वागत सत्कार हे यथासांग झालंच पाहिजे. आणि असं नाही झालं तर येणारा अतिथी ज्यांच्याकडे जातो त्या यजमानाचं सगळं पुण्य तो घेऊन जातो आणि त्याला दारिद्र्य येतं. आणि म्हणून अतिथीसुद्धा भगवंताचं स्वरूप आहे असं या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. पण आता या ठिकाणी म्हणतात तम ब्रह्म परमं साक्षात भगवंतम अधोक्षजम मनुष्यदृष्ट्या दुष्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे. आता भगवंत श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्म आहेत हे आता आपल्याला समजतं, पण त्या काळचं त्या लोकांना समजलं नाही. हे कशामुळे आपल्याला समजतं म्हणजे फक्त त्यांचं चुकलं म्हणून आपल्याला समजतं, पण आपल्यावर अशी वेळ आल्यानंतर आपणही चुकणार आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनु आश्रिताः परम भावम अजानन्तो मम भूत महेश्वरम. भगवंताने गीतेत म्हणलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये. अवजानन्ति मां मूढा, माम म्हणजे मला, जे लोक मला शरीर म्हणून पाहतात
जे लोक माझ्या दिव्यत्वाचा प्रचितीच त्यांना आलेली नाही, ते माझ्याकडे तुमच्या आमच्यासारखाच हा आपल्यासारखाच आहे असं म्हणून जे माझ्याकडे पाहतात तनुम आश्रितः. भगवंताचं कसं आहे, आपल्याला चालायचं म्हणजे पाय पाहिजे, बोलायचं म्हणजे वाणी पाहिजे, काही कोणाला द्यायचं म्हणजे हात पाहिजे. पण भगवंताच्या ठिकाणी ते कुठल्याही अवयवाने कुठलंही काम करू शकतात, कारण ते निरावयव असं ते तत्त्व आहे. आणि म्हणून मनुष्यदृष्ट्या दुष्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे. पण त्या मूर्खांना मी भगवंत आहे हे कळलंच नाही असं भगवंत म्हणतात. न ते यदोम इति प्रोचुर न नेति च परंतपा. गोपा निराशाः प्रत्येय तथोचु कृष्ण रामयो हो. आता त्या ब्राह्मणाने पाहिलं हे सगळे मुलं मागत आहेत, तर ते ब्राह्मण काहीच बोलले नाही. आपण म्हणतो मौनम सर्वार्थ साधन. म्हणजे आता जेव्हा द्यायचं नसतं तेव्हा गप्प बसायचं, जसं काही आम्ही ऐकलंच नाही असं आपण सुद्धा बऱ्याच वेळेस करतो. पण ते ब्राह्मण चुकले हे मात्र आपल्याला लक्षात येतं. मग ते ब्राह्मण काय, मग काही त्यांनी दिलंच नाही. आता हे मुलं विचारे, त्यांनाही भूक लागली आणि रामकृष्णांनाही भूक लागलेली आहे, म्हणून त्या ठिकाणाहून त्यांना नमस्कार करून हे सगळे परत गेले, निराश झाले. आणि निराश होऊन गोपा निराशा हा प्रत्येत तथोवचू कृष्ण रामयो हो. बलराम आणि श्रीकृष्णांच्याकडे ही सगळे मुलं परत गेली. आता भगवंताला त्या ठिकाणी जे घडलं यज्ञशाळेमध्ये ते तर त्यांना माहीतच होतं. आता ही मुलं फक्त येऊन सांगत आहेत, म्हणजे यांना जे माहीत आहे त्याचं कन्फर्मेशन या मुलांच्याकडून आलं. आणि मग ते म्हणतात तदुपाकर्ण भगवान प्रहस्य जगदीश्वर व्याजहार पुनर्गोपान दर्शयन लौकिकीम गतिम. ते म्हणतात की या गोपाळांना आता ते या सगळ्या आपल्या मित्रांना लोकव्यवहार ते समजावून सांगत आहे. तुम्ही त्या यज्ञशाळेमध्ये गेलात, ते ब्राह्मण सगळे ते यज्ञशाळेमध्ये यज्ञकर्म करत होते आणि आपलं कर्म चांगल्यात चांगलं झालं पाहिजे यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत होते. तरी पण भगवंताला भूक लागली हे समजल्यावर ज्यांचं चित्त व्याकुळ झालं नाही, ते चित्त कधीही माझ्यापर्यंत ते कधीही माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, त्यांना मी प्राप्त होऊ शकत नाही. आता तुम्ही एक काम करा, मा ज्ञापयत पत्नीभ्य ससंकर्षणम आगतम दास्यन्ति कामम अन्नम वह स्निग्धा मयूषिता धिया. आता तुम्ही त्या ठिकाणी जा, पण मागच्या बाजूने जा, तिथे यज्ञपत्नी आहेत, त्या सगळ्या स्वयंपाक त्या यज्ञाची तयारी करत असतील आणि त्यांना जाऊन सांगा की राम, बलराम आणि कृष्ण यांना भूक लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी अन्न द्या. कारण त्यांनी माझे गुण जे आहेत ते आत्तापर्यंत कित्येकदा ऐकलेले आहेत, इतरांकडून, प्रवचनातून, कीर्तनातून, लोकांच्या व्यवहारातून. त्यांनी माझ्या अनेक कथा ऐकलेल्या असल्यामुळे त्यांचं मन जे आहे ते त्यांनी मलाच अर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही माझ्याकडून आलेले आहात हे समजल्याबरोबर त्यांचा पूर्ण व्यवहार बदलेल आणि ते त्या ठिकाणाहून आपल्याला जरूर मदत करतील. दास्यन्ति कामम अन्नम व स्निग्धा मयूषिता धिया. कारण त्यांचं खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम आहे. आता ही मुलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेली. सगळ्या स्त्रिया ज्या आहेत, ब्राह्मण पत्न्या ज्या आहेत, त्या साहजिकच चांगला उत्सव आहे म्हणून चांगले चांगले कपडे घालून, अलंकार घालून त्या ठिकाणी आहेत आणि स्वयंपाकाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. आणि त्यांना त्यांच्यापुढे ही सगळी मुलं जाऊन याचना करतात. नमो विप्रपत्नीभ्यो. तरी नमस्कार केला सगळ्या विप्रपत्नींना, आम्ही तुम्हाला नमस्कार करत आहोत. इतो विदुरे चरता कृष्णने हे सीता वयम. की आम्ही त्या कृष्णाच्या बरोबर या ठिकाणी आलो, इथून जवळच भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. ते गायी चारत असताना इकडे दूर आले आणि त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे. इतो विदुरे, इतो म्हणजे इतः ततः, इतः म्हणजे इथे, ततः म्हणजे तिथे. आपण म्हणतो सगळा पसारा इथंच ततः पडलेला आहे, म्हणजे काय, इकडे तिकडे सगळीकडे पसाराच पसारा आहे. तसं इतः ततः. चरता कृष्णेने हे सीता वयम, म्हणजे वयम म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. गास चारयन स गोपालही स रामो दूरम आगतः. गास चारयन स गोपालही, सगळे आम्ही गोपाळ आहोत, गोप
गोप आहोत आणि आम्हाला त्या गायी चारण्यासाठी इथपर्यंत आलो. सरामो दूरम आगतः. आगतः म्हणजे आलो. सरामो म्हणजे बलरामासह आम्ही सगळे या ठिकाणी आलो आणि आता बुभुक्षितस्य तस्यान्नम सानुगस्य प्रदीयताम. आम्हाला खूप भूक लागली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी अन्न द्या. आता त्या ब्राह्मण पत्नी ज्यांनी आत्तापर्यंत भगवंताच्या लीला ऐकल्या, त्यांच्याबद्दल खूप ऐकून होतं आणि आता ते प्रत्यक्ष आपल्याकडे काहीतरी मागत आहेत. असं पाहिल्यानंतर जशी आपली धांदल उडती. खूप वर्षांनी मित्र आला आणि त्याचं नाव नुसतं ऐकलं. भगवान श्रीकृष्णाची सुदाम्याच्या कथेमध्ये हीच गोष्ट आहे. जेव्हा तो द्वारपाल येऊन सांगतो की बाहेर कोणीतरी आले आहे आणि तो स्वतःला तुमचा मित्र आहे असं सांगत आहे आणि दिसायला तर फारच फाटका आहे, अंगावरचे कपडेसुद्धा धड नाहीत आणि स्वतःला राजाचा मित्र आहे असं सांगत आहे. असं जेव्हा द्वारपालांनी सांगितलं तेव्हा भगवंतांनी सखोल अशी चौकशी केली आणि त्याचं नाव काय असं विचारलं. सुदामा असं म्हटल्याबरोबर भगवंत तिथून लगेच जसे पळत गेले तसे या ठिकाणी या गोपींना आत्तापर्यंत ज्या कृष्णाच्या कथा आपण ऐकल्या, आता तोच कृष्ण जर आपल्याकडे याचना करीत असेल तर ते आपण त्यांना दिले पाहिजे. श्रुत्वाच्युत्यम उपायातम नित्यम तद्दर्शनोत्सुका. त्याच्या दर्शनाने उत्सुक असलेल्या त्या सगळ्या यज्ञपत्नी ज्या आहे त्या आता लगेच त्या ठिकाणी आता धावपळ करायला लागल्या. त्यांनी काय केलं तर भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य अशा चारही प्रकारचं अन्न भांड्यामध्ये भरायला सुरुवात केली. आता भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य म्हणजे काय, 1-2 मिनटात पाहूया. भक्ष्य म्हणजे जे चावून खाता येतं ते, पोळी आहे, भाकरी आहे, जे दाताने चावून खातो ते. भोज्य म्हणजे जे आपल्याला गिळून टाकावं लागतं, दूध आहे, रस आहे, गिळून टाकतो आपण. लेह्य म्हणजे काय, लेह्य म्हणजे जे चाटून खाल्लं जातं. चटणी आहे, अरे वा चटणी खूप छान झाली, अरे थोडी चाटून तर पहा, बघ तुला आवडली तर अजून घे, आपण म्हणतो तसं. आता चॉकलेट हा शब्द जो इंग्रजीमधून आला त्याला संस्कृतमध्ये चाकलेह असं म्हणतात. लेह कारण तो चाटून खायचा असतं म्हणून चाकलेह, संस्कृतमध्ये चॉकलेटला चाकलेह म्हणतात. आणि चौथं जे आहे त्याला म्हणतात चोष्य. चोष्य म्हणजे जे चोखून खावं लागतं, जसं आंबा आहे, ऊस आहे, चोखून खावं लागतं. म्हणजे अशा चारही प्रकारचं अन्न, भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य. याच्याबद्दल गीतेमधला श्लोक आहे 15व्या अध्यायामधला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणापानं समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. या चारही प्रकारचं अन्न तुम्ही जेव्हा पोटात घेता तेव्हा ते पचवण्याचं काम मी करत असतो. किंवा आपण जेव्हा झोपतो तेव्हा हे अन्न पचतं आपल्याला. तसं आता या ठिकाणी यांनी सगळं ते भांड्यामध्ये भरून घेतलं. आता धर्म काय सांगतो, आपल्या घरातलं जर कोणाला काही द्यायचं असेल तर घरी आपले जे कोण असतील, नवरा आहे, बांधव आहेत, पती आहे, पुत्र आहे, जे कोण असतील, मोठी माणसं असतील, त्यांना विचारून आपण ते दिलं पाहिजे. पण कृष्णाच्या प्रेमामुळे त्यांना बाकीचं काहीच सुचलं नाही. नवऱ्याचं ऐकलं पाहिजे हे सुद्धा त्या विसरल्या, म्हणजे धर्म जो आहे तो सुद्धा विसरल्या. आणि मग त्या सगळं घेऊन, कारण फार दिवसापासून भगवंताविषयी ऐकलं होतं आणि आता मात्र जाऊन त्याचं दर्शनच घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे निषिध्यमानाः पतिभिर भ्रातृभिर बंधुभिर सुतैः भवत्युत उत्तम श्लोके दीर्घश्रुत धृताशयाः. आणि मग ते सगळं घेऊन त्या धावत पळत त्या त्या जंगलामध्ये ज्या ठिकाणी ही सगळी मुलं बसली होती त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या, अशोकवनामध्ये जाऊन पोहोचल्या. सगळे गोपाळ बसलेले आहेत आणि बलराम आणि श्रीकृष्ण जे आहेत ते त्या ठिकाणी चक्रा मारत आहेत. आता भूक लागली, भूक लागल्यामुळे काय माणसाला स्वस्त पण बसवत नाही आणि इकडे तिकडे चक्राही मारवत नाही. अशी जशी अवस्था असते अशी त्या गोपांची अवस्था झाली. विचरंतमृतं गोपैः साग्रजं ददृशु स्त्रियाः. असं त्या स्त्रियाने जाऊन त्या ठिकाणी दृश्य पाहिलं. ज्या भगवंताच्या लीला आत्तापर्यंत ऐकल्या तोच भगवंत आता त्या ठिकाणी भुकेने व्याकुळ झालेल्या त्या पाहत होत्या. आणि त्याचं जे रूप होतं जे आत्तापर्यंत यांनी फक्त ऐकलं होतं, जसं रुक्मिणी मातेने शृण्वताम म्हणजे आत्तापर्यंत सगळं ऐकलं पण भगवंताचं
दर्शन झालं नाही म्हणून जसं एक त्या ब्राह्मणाबरोबर ते पत्र पाठवलं त्याप्रमाणे आता भगवंत समोर दिसत आहेत. मग भगवंताचं या ठिकाणी वर्णनसुद्धा एका श्लोकामध्ये दिलं. श्यामम हिरण्यपरिधिम वनमाल्य बर्ह धातू प्रवाल नटवेश मनुप्रवात प्रतांसे विन्यस्त हस्तमितरेण धुनान अब्जम कर्णोत्पलाल कपोल मुखाब्ज हासम. अंगावर वर डोक्यावर मोरपंख आहे. बरहा पीडम नटवर बपुः जसं वर्णन आहे तसं आहे. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी अंगावर रंगीत धातूंची चित्रे काढली होती असं सुद्धा या ठिकाणी दिलं. अंगावर रंगीत धातूंची चित्रे काढली होती म्हणजे आता आजच्या कलियुगाच्या दृष्टीने याला थोडक्यामध्ये मराठीमध्ये टॅटू म्हणतात. अंगावर चित्र काढली होती असं ते सगळे गोपत्यांना दिसले. कृष्ण दिसला आणि एका हाताने कमळ फिरवित आहे. कानावर सुद्धा कमळ ठेवलं होतं आणि कुरळे केस गालावर उडत होते असं त्यांचं दृश्य पाहिलं. आत्तापर्यंत त्यांनी आपला प्रियतम असणाऱ्या भगवंताचे गुण जे आहेत लीला ज्या आहेत त्या कानाने ऐकल्या होत्या. आता जे कानाने ऐकलं ते आता डोळ्याने पाहण्याची वेळ आली आणि मग डोळ्यांच्या मार्गाने त्या भगवंताचं रूप त्यांनी आतमध्ये सामावून घ्यायला सुरुवात केली. आणि असं होता होता त्यांच्या मनातील भगवंताच्या विरहाचा जो ताप होता तो हळूहळू कमी होऊ लागला. आणि तास तथा त्यक्त सर्वाशाहात प्राप्ता दृक्षया. भगवंतानी त्यांच्याबद्दलचा विचार अगोदरच करून ठेवला होता की ह्या ज्या यज्ञपत्नी आहेत त्यांनी सगळ्या विषयांची आशा सोडून दिलेली आहे. म्हणजे आता त्यांना विषयामध्ये सुख नाही पण निर्विषय अशा भगवंतामध्येच त्यांचं मन आता एक प्रकारे आकृष्ट झालेलं आहे हे ते जाणून होते. आणि त्या आपल्या दर्शनासाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठीच त्या आलेल्या आहेत हे जाणून भगवंताला सुद्धा हसू आलं. आणि त्या सगळ्यांना पाहून भगवंत म्हणतात स्वागतम हो महाभागा आस्यताम करवाम किम यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नम इदम ही वहा. देवींनो मी तुमचे स्वागत कसे करू. स्वागतम वो महाभागा. त्याच्यानंतर आस्यताम म्हणजे आसीन म्हणजे बसा. आस्यताम म्हणजे बसा. त्यांना बसायला सुद्धा दिलं. चटई असेल काहीतरी आतमध्ये अंथरलं आणि त्यांना बसायला सुद्धा सांगितलं. त्यांचं स्वागत केलं. आस्यताम आणि करवाम किम म्हणजे मी तुमच्यासाठी काय करू शकतो असं भगवंताने विचारलं. आता खरं म्हणजे त्यानेच याच्यासाठी करायचं त्यानेच अन्न द्यायचं आहे भगवंताला. पण ही पद्धत झाली आपल्याकडे येणाऱ्याला सगळ्या गोष्टी विचारायची ही पद्धत आपली आहे. आणि मग म्हणतात आमच्या दर्शनाच्या इच्छेने तुम्ही इथे आला आहात हे मी जाणलेलं आहे आणि तुमच्यासारख्या भक्तांच्या दृष्टीने ते योग्यसुद्धा आहे. कारण तुमची माझ्यावर अहैतुकी भक्ती आहे. कुठल्याही प्रकारचं मागायचं तुम्हाला नाही पण माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही हे सगळं करत आहात. माझ्यावर खरं तुमचं प्रेम आहे. प्राणबुद्धी मनस्वात्म दारापत्य धना दया हा म्हणजे प्राण बुद्धी मन शरीर स्वजन स्त्री आपलं धन आहे अपत्य आहे या सगळ्यांचा त्याग करून आत्मस्वरूप माझ्या ठिकाणी तुम्ही काय म्हणायचं अर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद देण्यासाठी मी ही लीला केली आहे. तज्जात देवयजनम पतयोगो द्विजातयः स्वसत्रम पारयिष्यन्ति युष्माभिर्ग्रहमेधिनः. आता तुम्ही यज्ञशाळेमध्ये परत जा. आता या गोपींच्याबद्दल या सगळ्या यज्ञपत्नी ज्या आहेत त्यांच्याबद्दलचा थोडासा विचार करू. काही संदर्भ आपण घेऊ. जसं गोपी जे आहेत त्याने भगवंताच्या वेणूचा नाद ऐकल्याबरोबर घरातलं कामकाज वगैरे सगळं जे ते टाकून दिलं आणि त्यांच्या मागे त्या धावत वनामध्ये आल्या. येताना घरच्या कोणालाही विचारलं नाही. म्हणजे एक प्रकारे तो त्याने अपराधच केला होता. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी तो अपराध क्षम्य आहे असं भगवंत म्हणतात. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपू वडील सांगत असताना मीच भगवंत आहे मीच भगवंत आहे असं म्हणत असताना त्या प्रल्हादाने ते ऐकलं नाही पण त्या बापाचा त्याग केला आणि ते भगवंतासाठी अरण्यामध्ये निघून गेले.
प्रल्हाद, ध्रुव, त्यानंतर विभीषण आहे. रावण मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं सांगणं न ऐकता विभीषणाने रावणाचा त्याग केला आणि ते रामाकडे आले. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी धर्माचा त्याग करावा लागला तरी हरकत नाही, कारण तो त्याग भगवंताच्या प्राप्तीसाठी झालेला आहे. कैकेयीचा जो आग्रह होता की भरताने राज्यावर बसावं, राज्य करावं, तो आग्रहसुद्धा मोडून काढला भरताने आणि प्रभू रामचंद्रांसाठी म्हणून वनात जाऊन त्यांच्या पादुका आणल्या आणि त्या पादुका स्थापन करून एखाद्या वैराग्याप्रमाणे राहून त्याने पुढे राज्य केलं. त्यानंतर बलिराजा, शुक्राचार्य गुरु आहेत, गुरु सांगत आहेत की अरे हा नाटकी आहे, हा सगळं तुझं सर्वस्व हरण करणारा आहे, हे मी जाणत आहे. म्हणून गुरुच्या आज्ञेचासुद्धा भंग केला बलिराजाने आणि गुरुने त्याचा तो शाप बरोबर दिला आणि त्यामुळे तुझं हे सगळं ऐश्वर हे नष्ट होईल. तसंच झालेलं आहे. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी हे केलेलं आहे. आता जेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही आता तुमच्या यज्ञशाळेत परत जा, तुमचे पती जे आहेत, ब्राह्मण जे आहेत, ते त्या ठिकाणी तुमची वाट पाहत असतील, आता नैवेद्याची वेळ झाली असेल, त्यांना तुम्ही अन्न वाढून द्या आणि तो यज्ञ पूर्ण करा, तुमचं ते कर्तव्य आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा ह्या सगळ्या यज्ञपत्नी म्हणतात, मैवम विभोर्हती भवान गदितुम नृशंसम सत्यम कुरुष्व निगमम तव पादमूलम. आपल्याला प्राप्त झालेल्याला म्हणजे जो तुमच्याशी एकरूप होतो त्याला पुन्हा या संसारात यावं लागत नाही आणि आम्ही आता तुमच्याकडे आलेलो असताना तुम्ही आता आम्हाला पुन्हा परत जा असं कठोर भाषण करू नये. आमची एकच इच्छा आहे, प्राप्ता वयम तुलसीदाम पदाव सृष्टम. जे या जंगलामध्ये तुळशी असतील, तुमच्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळातले जे काही तुळशी दल खाली पडले असतील ते सगळे वेचून आम्ही आमच्या शिरकमलावर धारण करणार आहोत आणि तुळशी माला ही आपल्या केसामध्ये धारण करावी अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आता त्या असं म्हणतात की आम्ही आता घरी गेल्यानंतर आम्ही काही नवऱ्यांना विचारून आलो नाही, मुलांना विचारून आलो नाही. जे हितचिंतक होते, आमच्यापेक्षा वडील होते, त्यांची सुद्धा परवानगी न घेता आम्ही सगळे हे अन्न तुम्हाला आणून दिलं. मग आता ते आम्हाला स्वीकार करतील काय? ग्रहणंती नो न पतया पितरो सुतो वा. मग भगवंत सांगतात की तुम्ही जरूर जा, तुमचं ते स्वागतच करतील. कालियाच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, कालियालासुद्धा भगवंताने परत पाठवलं, तू पुन्हा त्या रमणक द्वीपामध्ये जा. आणि तो म्हणतो, कालिया म्हणतो की मी तिथे गेल्यानंतर गरुड मलासुद्धा पुन्हा खाऊन टाकेल. तेव्हा भगवंत म्हणतात, तुमच्या फण्यावर माझे चरणाचं निशाण पाहिल्यानंतर तो तुम्हाला काहीही करणार नाही. तसंच या ठिकाणी सांगितलं, नान्या भवेत गतिरिंदम तद्विधेही. त्यामुळे तुम्हाला आपल्या चरणांना शरण गेलेल्या तुम्हाला आता दुसरीकडे कुठेही शरण जाण्याची आवश्यकता नाही, म्हणून तुम्ही अगदी निशंकपणे पुन्हा परत त्या ठिकाणी झाला. आणि मग त्या सगळ्या जेव्हा परत जातात, यज्ञपत्नीमध्ये त्या यज्ञपत्नी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या यज्ञाच्या ठिकाणी गेल्या आणि ब्राह्मण जे होते ते त्यांचे पती जे होते हे सगळे आता त्यांच्याकडे पाहायला लागले की अरे ह्या सगळ्या आपली परवानगी न घेता कुठे गेल्या आणि काय केलं यांनी. आणि त्या स्त्रियांपैकी एकीला त्या ठिकाणी दिले, तत्रैका विधृता भर्तरा भगवंतम यथाश्रुतम. एकीला मात्र नवऱ्याने जाऊ दिले नाही, तिला तिथेच बांधून ठेवलं. तेव्हा पुष्कळ दिवसापासून भगवंताचं रूप पाहण्याची जी इच्छा तिच्या मनामध्ये होती ती घेऊनच तिने आपलं शरीर सोडलं. अंतिमती सा गती. आणि तीसुद्धा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाली. आणि मग इथे दिले की ब्राह्मणांना जेव्हा हे समजलं की श्रीकृष्ण तर आपले भगवान आहेत, तेव्हा ते विचार करू लागेल, भगवान आणि श्रीकृष्ण यांच्या आज्ञेचंच आपण उल्लंघन केलेलं आहे. आता आम्ही फार मोठा अपराध केला आहे. आता अनुस्मृत्य विप्रास्ते अन्वतप्यन कृतागसाहा. म्हणून भगवंताविषयी अलौकिक भक्ती असूनही आम्ही मात्र त्याच्याविषयी कोरडेच आहोत. सगळ्या वेदन श्रुतींचं सगळं ज्ञान आहे, पण भगवंतालाच आम्ही विसरलो. अंगावर सगळे दागिने आहेत पण कपाळावर कुंकू नाही, असं आम्ही भगवंताला विसरलो. हा आमच्यासाठी खूप मोठा अपराध झालेला आहे ते म्हणतात.
आणि म्हणून एक श्लोक या ठिकाणी दिला आहे, धिक जन्म न स्त्रीवृत विद्याम, धिक व्रतम, धिक बहुत ज्ञानम, धिक कुलम, धिक क्रिया दाक्ष्यम, विमुखाये तदोक्षजे. म्हणजे आता आमचं सगळा धिक्कारच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. काय कारण काय, की आम्ही भगवंतांना विमुख झालो आहोत. कर्मकांडामध्येच आम्ही इतके गुरफटलो की भगवंत समोर आल्यानंतरसुद्धा आम्ही त्याला ओळखू शकलो नाही. त्यामुळे आमचा जन्म आत्तापर्यंत केलेला आम्ही गायत्रीचं पुरस्चरण असेल, आत्तापर्यंत जे जे आम्ही वेदाध्ययन आमच्या सद्गुरूंकडून केलं आणि तोच परिपाठ आम्ही आयुष्यभर गिरवला, बहुश्रुत झालो. बहुश्रुत म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही श्रवण केल्या, अंतरंगामध्ये बिंबवल्या. आमचं घराणंसुद्धा उच्च होतं, कर्मकांडामध्ये नैपुण्य प्राप्त केलं होतं. पण हे सगळं असूनही आमचा धिक्कारच असो. कारण या ज्या पत्नी आहेत आमच्या, त्यांनी सहजपणे भगवंताला प्राप्त केलेलं आहे. त्या मोठ्या भाग्यवान आहात आणि आम्ही मात्र तसेच राहिलो. आता ते त्यांच्या पत्नीबद्दल ते म्हणतात की यांनी काय केलं, की यांचं काही उपनयन झालं नाही. पहिली गोष्ट, गुरुकुलामध्ये जाऊन या राहिल्या नाहीत जे आम्ही राहिलो. आत्म्यासंबंधी काही विचार केला काही नाही तर नाही. रोज ते स्वयंपाक वगैरे, जेव घालणं, घर आवरणं, याच गोष्टी त्या करत बसल्या. कुठल्याही प्रकारची पवित्रता त्यांनी धारण केली नाही, सत्कर्मसुद्धा केलेली नाहीत. आता या ब्राह्मणांना स्वतःच्या केलेल्या सत्कर्माचा, स्वतःच्या केलेल्या साधनेचा एक अहंकार यांच्यामध्ये होता आणि म्हणून भगवंताची प्राप्ती झाली नाही. तरीसुद्धा योगेश्वराच्या चरणी यांची दृढ भक्ती आहे, म्हणून यांना भगवंताचं दर्शन इतक्या सहज सुलभतेने झालं. आणि मग म्हणतात की भगवंत कसा पूर्ण काम असूनही भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशा या लीला करत असतात. आणि आता पुन्हा तो श्लोक इथे दुसऱ्यांदा आला आहे. मागचा आपण जसा पाहिला, देशकाल पृथक द्रव्यम मंत्रतंत्र द्विजोर अग्नेह देवता यजमानश्च कृतुर्धर्मश्च यन्मया. एकच श्लोक हा 10वा श्लोक आणि 47वा श्लोक दोन्ही एकच आहेत. आणि मग आता म्हणता, अहो वयम धन्यतमा येषां नस्तादृशी स्त्रिया. आमचे भाग्य खरोखरच थोर आहे. सगळे हे ब्राह्मण म्हणायला लागले, आमचे भाग्य थोर आहे, कारण अशा पत्नी आम्हाला मिळाल्या. आता बायकोचं महत्त्व त्यांना पटायला लागलं. आत्तापर्यंत तेच त्यांच्यावर राज्य गाजवत होते आणि मी सांगितलं तुला अजून समजलं नाही का, माझी उपासनेची वेळ झाली तू अजून तयारी केली नाही का, असं म्हणून ते जे रागवत होते. आता त्यांना समजलं, नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ ग्रहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. सगळ्या 4 आश्रमापैकी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम, या 4 आश्रमांपैकी धन्य कोणता आश्रम आहे तो गृहस्थाश्रम आहे. कारण ह्या गृहस्थाश्रमी असल्यामुळेच भगवंतांना भूक लागलेली असताना त्या ठिकाणाहून अन्न मिळालं. समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये 13वा अध्याय जो तो खूप चांगला असा अध्याय आहे. ब्रह्मभोजनाचा तो अध्याय आहे. आपल्या घरीसुद्धा रोज जेव्हा जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या अध्यायाचं वाचन प्रत्येकाने करावं. कारण भगवंतानी म्हणजे रामाने आणि सीतेने गृहस्थाश्रम मांडला, म्हणून त्या ब्रह्मारण्यामध्ये म्हणजे आजच्या आपल्या महाबळेश्वरच्या त्या जंगलामध्ये दुपारची वेळ आहे, कडक ऊन आहे आणि समर्थांना भूक लागलेली आहे. आणि म्हणून रामाने आणि सीतेने त्या ठिकाणी एक झोपडी स्थापन करून स्वयंपाकाची तयारी केली. आणि राम जे आहे ते स्वतः समर्थांना भिक्षेसाठी बोलवण्यासाठी गेलेले आहेत, असं ते खूप सुंदर वर्णन आहे. आणि त्यामध्ये समर्थाने भिक्षा रामाच्या घरी घेतलेली आहे, रामाच्या गृहस्थाश्रमामध्ये घेतलेली आहे. आणि ते म्हणतात, सीता म्हणते की असं आपण तर केलं हे ठीक आहे, पण असं पुढे कसं घडेल. तेव्हा राम म्हणतात, काही काळजी करू नको, असं सदैव घडत राहील. आता रामाने जी गॅरंटी दिली ती आमच्यातर्फे दिली, म्हणून आपणही आपल्या घरामध्ये नैवेद्य दाखवत असताना हा अध्याय जरूर वाचावा आणि मग नैवेद्य दाखवावा. इतका सुंदर अध्याय आहे. आणि म्हणून हे म्हणतात की आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला अशा पत्न्या मिळाल्या.
आणि त्यांच्या भक्तीमुळेच कृष्णाविषयीची भक्ती आमच्यामध्ये सुद्धा आता निश्चल झालेली आहे. नमस्तुभ्यं भगवते कृष्णाया कुंठमेधसे यन्माया मोहितधियो भ्रमामः कर्म वर्त्मसुः. आता हे ब्राह्मण म्हणतात, आता पळवाट काढली त्यांनी, की आम्हाला हा गवळ्याचा मुलगा श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ जो बलराम आहे तो प्रत्यक्ष भगवंत आहे हे आम्हाला समजलं नाही. याचं कारण की या भगवंतानेच आमची बुद्धी मोहित केली. म्हणजे खापर पुन्हा दुसऱ्याच्या डोक्यावर. तसं कर्माच्या व्यापामध्ये आम्हाला त्यांनी गुरफटून टाकलं आणि स्वतःच्या स्वरूपाचा विसर आम्हाला जो पडला तो आमच्यामुळे नाही, पण त्याच्या मायेमुळेच पडला. अगदी खरं आहे, मायेमुळेच पडला आहे. कारण माया झाली लज्जायमान काय करू. त्या मायेचा जर विचार केला तर माणूस गुरफटलेला आहे आणि ती माया जर दूर केली तर आपण स्वतंत्र आहोत. श्रीकृष्णाचा तिरस्कार केल्यामुळे त्यांना ते भूक लागलेली असतानासुद्धा अन्न दिल्यामुळे आणि कर्मकांडामध्ये आम्ही अडकलेलो असल्यामुळे बलराम आणि श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छासुद्धा आम्हाला झाली नाही. पण आता मात्र आम्हाला इच्छा झाली आहे. पण आता पुन्हा पण आला. एवढं सगळं ब्राह्मणांना समजलं आणि शेवटी ते म्हणतात, दिदृक्षवो अप्यच्युत तयोः कंसाद भीता न चाचलन. आम्हाला खूप इच्छा आहे त्या ठिकाणी जाऊन कृष्णाचं दर्शन घ्यावं, बलरामाचं दर्शन घ्यावं, पण त्या कंस मामाची मात्र आम्हाला भीती वाटते. कारण त्यांनी एवढं अरिष्ट पाठवले आणि ते सगळं या भगवंताने सगळं झेललं आणि त्यांचं दमन केलं. पण ती शक्ती काही आमच्यामध्ये नाही. मग त्या कंसाच्या बॅड बुकमध्ये कशाला आपण जावं. म्हणून हे म्हणतात की त्या कृष्णाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल. म्हणून त्याच्या दर्शनाला ते गेलेच नाहीत असं म्हणत हा शेवटचा श्लोक या ठिकाणी पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते पारमहंसे महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे यज्ञपत्न्योद्धरण नाम त्रयोविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर भगवन् नमस्ते. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहादा. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा
प्राणची कीर्तनकारांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.